बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने सोप्यात सोपी दम आलूची भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। त्यासाठी मी इथे बटाटे पावशर, 2 कांदे, 1 टोमॅटो, 6 ते 7 काजू, लाल तिखट, धना पावडर, लसूण, मिरची, आलं, 2 चमचे फ्रेश दही। बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालायचे। अर्धा ग्लास पाणी घालून 2 शिट्टी करून घ्यायच्या। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं घालून वाटून घ्यायचं। अशा पद्धतीने बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आमच्या नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आता मिक्सरच्या भांड्यात चिरून घेतलेला टोमॅटो तसेच भिजवून घेतलेले काजू यांचं वाटण करून घ्यायचं आहे। काजू तासभर पाण्यात भिजत घालायचे आहेत। तुम्ही पाहू शकता बारीक पेस्ट तयार झाली आहे। आता कुकर थंड झाला आहे। बटाटे सुद्धा छान उकडले गेले आहेत। बटाटे सोलून घ्यायचे आहेत। सर्व बटाटे सोलून झाल्यानंतर काटे चमच्याने बटाट्यांना अशा पद्धतीने सर्व बाजूंनी टोचे मारून घ्यायचे आहेत। आपण जेव्हा ग्रेव्हीमध्ये घालतो तेव्हा सर्व मसाले आतपर्यंत मुरले पाहिजेत, म्हणून असे टोचे मारून घ्यायचे आहेत। आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे। तेल तापले की त्यामध्ये बटाटे घालून घ्यायचे आहेत। बटाटे वरचेवर परतून घ्यायचे आहेत। बटाटे वरतून थोडेसे लालसर झाले की काढून घ्यायचे आहेत। त्याच तेलामध्ये अर्धा चमचा जिरे, 1 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 1 हिरवी वेलची घालून थोडंसं परतून घ्यायचं। नंतर आपण तयार केलेली कांद्याची पेस्ट घालायची। आपण कांदा कच्चा वाटल्यामुळे कांदा चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। ग्रेव्ही तयार करत असतानाच एका पातेल्यामध्ये आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढं पाणी गरम करायला ठेवायचं। आता यामध्ये टोमॅटो आणि काजू यांचे केलेले वाटण घालून घ्यायचं आहे। ते सुद्धा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये घरचा काळा मसाला 2 चमचे, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा धना पावडर घालून 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं। दोन चमचे फ्रेश दही घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। दम आलूसाठी लागणारी ग्रेव्ही मस्त तयार झाली आहे। आता या ग्रेव्हीमध्ये फ्राय करून घेतलेले बटाटे घालायचे व मसाला बटाट्यात मुरण्यासाठी थोडा वेळ परतून घ्यायचं। नंतर गरम करून घेतलेले पाणी घालायचं। आपल्याला जेवढी दाटसर ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार गरम पाणी घालायचे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा।
जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चवीनुसार मीठ घालायचं, 1 चमचा तूप घालायचं आणि 4 ते 5 मिनिटं भाजी बारीक गॅसवर चांगली उकळी येऊ द्यायची. 5 मिनिटांनी गॅस बंद करायचा. तयार झाली आहे दम आलूची भाजी.